नमस्ते फ्रेंड्स, आपण आज इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल याच्यामधलं डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. ज्युडिशरीच्या समोर ज्यावेळी दोन कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन्स येतात, तर त्या दोन कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन्स मधल्या कोणत्या प्रोव्हिजन्सला जास्त प्रायोरिटी द्यायची आणि कोणत्या प्रोव्हिजन्सला व्हॅलिड करायचं याच्यासाठी ज्युडिशरीने स्वतः एक इनोव्हेटिव्ह प्रिन्सिपल शोधून काढलं. त्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतो. आता आपण दोन एक्झाम्पल घेऊया. पहिल्या एक्झाम्पल मध्ये हे जे प्रोव्हिजन नंबर 1 आहे ना, हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. म्हणजे प्रोव्हिजन नंबर 1 आहे तर ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल एलिमेंट सापडतात. प्रोव्हिजन नंबर 2 आहे याच्यामध्ये अदर स्टॅट्यूट आहे. तर या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणत्या प्रोव्हिजन्सला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे? आपण अनडाउटेबली एक गोष्ट म्हणतो की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सना जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. ओके, पण जर समजा आता दोन्ही केसमध्ये प्रोव्हिजन नंबर 1 मध्ये कॉन्स्टिट्युशनल एलिमेंट आहे आणि प्रोव्हिजन नंबर 2 मध्ये सुद्धा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहे, तर कोणत्या प्रोव्हिजनला जास्त प्रायोरिटी द्यायची? तर या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा दोन्हीही प्रोव्हिजन्स एकाच स्टॅट्यूटचे असतील तर कोणत्या प्रोव्हिजनला जास्त प्रायोरिटी द्यायची, किंवा दोन्हीही प्रोव्हिजन्स या सेम ऍक्ट मधून आल्या असतील तर आपण कोणत्या ऍक्टला जास्त प्रायोरिटी द्यायची? तर यामध्ये कोर्टने किंवा हे जे आपण डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलं की दोन्ही प्रोव्हिजन्सचा अर्थ अशा पद्धतीने लावायचा की दोन्हीही प्रोव्हिजन मधले पॉझिटिव्ह एलिमेंट घ्यायचे आणि त्याचा निगेटिव्ह इफेक्ट कमी करायचा. त्यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतो. ते कसं आहे ते आपण डिस्कशन करूया. की when two or more provision of the statute appear to be conflicting, दोन किंवा आणखी more than provisions ज्यावेळी त्याचे conflicting असतात, the court must interpret them in such a way that effect is given to all provisions. म्हणजे सगळ्या प्रोव्हिजन्सना इफेक्ट द्यायला पाहिजे. नो प्रोव्हिजन इज रेंडर्ड मीनिंगलेस, कोणतंही प्रोव्हिजन मीनिंगलेस, रिडंडंट आणि निगेटरी राहिलं नाही पाहिजे. इन सिंपल वर्ड, लॉ मस्ट बी रीड ऍज अ होल. लॉ मस्ट बी रीड ऍज अ होल. द कोर्ट should try to harmonize apparently inconsistent provision instead of allowing to defeat one other one defeat defeat the other. म्हणजे कोर्टने काय केलं पाहिजे की ह्या सगळ्यांच्या मधल्या गोष्टी हार्मोनाइज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अ स्टॅट्यूट इज अडॉप्टेड ॲज अ सिंगल कोहेरंट इन्स्ट्रुमेंट रिफ्लेक्टिंग इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर. म्हणजे स्टॅट्यूट हे सिंगल कोहरंट इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामधून लेजिस्लेचरचा इंटेंट पर्पज हा रिफ्लेक्ट होतो. समटाइम्स while interpreting statute, two provision may seem contradict each other. In such cases, court does not presume that legislature intended to contradict. म्हणजे ज्यावेळी दोन प्रोव्हिजन्सचा अर्थ वेगवेगळा निघत असेल किंवा कॉन्ट्राडिक्ट असेल त्यावेळी कोर्ट असं प्रिझ्युम करतं की लेजिस्लेचरचा कोणताही कॉन्ट्राडिक्ट करण्याचा इंटेन्शन नव्हता. इनस्टेड कोर्ट अप्लाय द डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन. म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रोव्हिजन सापडतात त्यावेळी कोर्ट काय करतं, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन त्या गोष्टींना अप्लाय करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर रिकन्साइल द प्रोव्हिजन्स, ते प्रोव्हिजन्स रिकन्साइल करण्याचा प्रयत्न करतो. रिमूव्ह अपरंट इनकन्सिस्टन्ट, म्हणजे इनकन्सिस्टंट जे एलिमेंट आहेत ते त्याच्यामधून रिमूव्ह केले जातात. अँड गिव्ह इफेक्ट टू बोथ प्रोव्हिजन ऍज फार ऍज पॉसिबल. म्हणजे दोन्ही प्रोव्हिजन तसेच राहिले पाहिजेत आणि दोन्ही प्रोव्हिजन्सचा इफेक्ट तसाच राहिला पाहिजे असा प्रयत्न कोर्ट करतं. द बेसिक अझम्पशन बिहाइंड दिस डॉक्ट्रिन इज लेजिस्लेचर डज नॉट मेक मिस्टेक्स अँड डज नॉट इनॅक्ट कॉन्ट्राडिक्टिंग लॉज डेलिबरेटली. म्हणजे लेजिस्लेचर कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्राडिक्टिंग डेलिबरेटली लॉ तयार करत नाही. आता याच्यावरती जस्टिस व्यंकटरमण अय्यर यांनी काय सांगितलं होतं, आपण जरा त्यांचे वाक्य आपण डिस्कशन घेऊ जे एक्झाम मध्ये आपल्याला लिहायला थोडंसं इझी पडेल. In case of two irreconcilable provisions, they should be so interpreted that the effect can be given to the both. None of the two is rendered negatory. म्हणजे त्यातलं कोणतंही प्रोव्हिजन निष्फळ राहिलं पाहिजे, निष्फळ ठरवलं गेलं नाही पाहिजे, किंवा त्यातलं कोणतंही प्रोव्हिजन नेगेटिव्ह असलं नाही पाहिजे. म्हणजे त्या दोन्हीही, म्हणजे ज्यामध्ये जी विसंगती आहे ना तर ती विसंगती त्याच्यामधून रिमूव्ह केली पाहिजे आणि जे काय आपण त्यांना एकत्र करून जे त्याचा काहीतरी वेगळा आपण अर्थ काढतोय तर त्याचे तशा पद्धतीने ते इंटरप्रेट केलं पाहिजे. जस्टिस मुखर्जी यांनी काय, इन सर्टन प्रोव्हिजन्स
in the Constitution appear to be conflicting with each other. This provision should be interpreted so far to give to effect a reconciliation between them so that if possible effect could be given to all. म्हणजे याच्यामध्ये काय की तेच वर जे आपण बोललो तर तेच सांगितलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये की प्रिन्सिपल काय आहे ते आपण याचे काहीतरी की प्रिन्सिपल आहेत जे आपल्याला एक्झाम मध्ये लिहायला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्टॅट्यूट मस्ट बी रीड ॲज अ होल, म्हणजे कोणताही कायदा जो असेल तर तो पूर्णपणे एकत्रित वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये आर्टिकल 1चा आणि आर्टिकल 3चा पर्पज एकमेकांच्या कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट मध्ये येऊ शकत नाही. एव्हरी प्रोव्हिजन ऑफ द स्टॅट्यूट मस्ट बी इंटरप्रिटेड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द एंटायर ऍक्ट, म्हणजे त्या ऍक्ट मधलं कोणतंही प्रोव्हिजन्स हे एंटायर ऍक्टच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये वाचलं गेलं पाहिजे. नो सेक्शन शुड बी रीड इन आयसोलेशन, म्हणजे कोणतंही सेक्शन आयसोलेशन मध्ये वाचायचं नाही. अवॉइड कॉन्फ्लिक्ट बिटवीन द प्रोव्हिजन्स. When two provisions appear to be inconsistent, the court must try to interpret them in a manner that avoids a conflict rather than creating one. म्हणजे ज्यावेळी दोन प्रोव्हिजन मध्ये कॉन्फ्लिक्ट असतं तर ते कॉन्फ्लिक्ट अवॉइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामधलं कोणतंही एक प्रोव्हिजन दुसऱ्या प्रोव्हिजनला ओव्हरराईड करता आलं नसलं पाहिजे. गिव्ह द इफेक्ट टू ऑल प्रोव्हिजन्स, म्हणजे परत an interpretation which makes provisions redundant meaningless negatory must be avoided. Each provision should be allowed to operate, म्हणजे प्रत्येक प्रोव्हिजनला सेपरेटली अलाव केलं पाहिजे ज्यामुळे कोणत्याही प्रोव्हिजन्सचा निगेटिव्ह इफेक्ट करत असेल तर ते प्रोव्हिजन्स पूर्णपणे अवॉइड केले पाहिजे. रिकन्सिलेशन इज द प्रायमरी ड्युटी ऑफ द कोर्ट. आता बघा, द कोर्ट मस्ट फर्स्ट अटेम्प्ट टू रिकन्साइल apparently conflicting provisions and give effect to both. म्हणजे दोन प्रोव्हिजनला रिकन्साइल करण्याचा प्रयत्न कोर्टने केला पाहिजे. दोन्हींना इफेक्ट देता येतो का हे बघितलं पाहिजे. इफ रिझनेबली पॉसिबल, म्हणजे दोन्हींचा इफेक्ट कमी नाही करायचा, दोन्हींना एकत्र करून काही नवीन प्रिन्सिपल येतं का बघायचं त्याच्यामध्ये. नो प्रोव्हिजन शुड बी ओव्हरराईड अदर अननेसेसरी, म्हणजे कोणतंही एक प्रोव्हिजन दुसऱ्या प्रोव्हिजन्सच्या वरती अननेसेसरी ओव्हरराईड झालं नाही पाहिजे. A contradiction that gives absolute supremacy to one provision at the cost of another should not be adopted unless unavoidable. म्हणजे परत याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे आणि दुसरं प्रोव्हिजन आहे, तर एका प्रोव्हिजनने दुसऱ्या प्रोव्हिजनला ओव्हरराईड करण्याची डिसिजन सुप्रीम कोर्टने वगैरे दिली नाही पाहिजे. जर ते म्हणजे जोपर्यंत ते अननेसेसरी आहे तोपर्यंत ते त्या गोष्टीला म्हणजे दोन्ही प्रोव्हिजन्सला हार्मोनाइज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Preference to construction preserving the legitimate intent. The interpretation that best advance the object and the purpose of legislation should be prepared. म्हणजे लेजिस्लेचरला ज्या पद्धतीचा कायदा बनवायचा आहे, जो पर्पज फुलफिल करायचा आहे तो विसरला नाही पाहिजे. लास्ट रिसॉर्ट, लिमिटेड डोमिनन्स ऑफ वन प्रोव्हिजन. When reconciliation is impossible, one provision may be allowed to prevail to limited extent बट विदाउट नलिफाईंग द अदर प्रोव्हिजन. म्हणजे जर एखादी कोणती केस असेल तर ज्या केसमध्ये आपल्याला कोणतं तरी एक प्रोव्हिजन दुसऱ्यावरती ओव्हरराईड करायचं असेल तर ते लिमिटेड एक्सटेंटमध्ये केलं पाहिजे आणि सेम टाइम दुसऱ्याचा इफेक्ट कमी झाला नाही पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे. अवॉइड रेंडरिंग प्रोव्हिजन नेगेटरी, म्हणजे याच्या काही कोर्ट मस्ट अवॉइड इंटरप्रिटेशन दॅट वुड रेंडर एनी प्रोव्हिजन इनइफेक्टिव्ह, युजलेस ऑर इनऑपरेटिव्ह. म्हणजे ज्यावेळी आपण दोन्ही प्रोव्हिजन्सना हार्मोनाइज, प्रोव्हिजन नंबर 1 आणि प्रोव्हिजन नंबर 2 ला आपण हार्मोनियस कन्स्ट्रक्शन करत आहे तर त्यावेळी त्यातलं कोणतंही प्रोव्हिजन म्हणजे या दोन्ही मधलं कोणत्याही आर्टिकल मधलं कोणत्याही सेक्शन मधलं प्रोव्हिजन हे इनऑपरेटिव्ह, युजलेस आणि इनइफेक्टिव्ह राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न केला. Application to constitutional and statutory interpretation. This doctrine applies to when conflict arises in between two statutory provisions. म्हणजे दोन कोणत्याही वेगवेगळ्या कायद्यामधले सेक्शन्स किंवा आर्टिकल्स मध्ये कॉन्फ्लिक्ट असेल तर हे अप्लाय होतं. आणि कधी कॉन्स्टिट्यूशन मधल्या प्रोव्हिजन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधलं एक आर्टिकल आणि कॉन्स्टिट्यूशन मधलं दुसरं आर्टिकल याच्यामध्ये असेल तरी सुद्धा याचा वापर केला जातो. रिझनेबलनेस अँड बॅलन्स. हार्मोनियस कन्स्ट्रक्शन इज बेस्ड ऑन रिझनेबलनेस अँड बॅलन्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, रिझनेबलनेस आणि बॅलन्स दोन प्रोव्हिजनचा राहिला पाहिजे. रिझनेबल पद्धतीने ते अप्लाय केलं पाहिजे. कॉमन सेन्स, आता हे परत कॉमन सेन्स म्हणजे जे लोकांच्या हिताचं आहे वगैरे हे, आणि नॉट रिजिड लिटरलिझम म्हणजे ते असं काही रिजिड नाहीये. सो
the doctrine of harmonious construction require apparently conflicting provisions of the statute to be interpreted in a manner that gives effect to all provisions, avoid inconsistency and redundancy. म्हणजे याच्यामधून काय केलं पाहिजे परत की इनकन्सिस्टन्सी काढली पाहिजे, रिडंडन्सी जे अनावश्यक आहे ते बाहेर काढलं तर चालू शकतं. आता बघा ऍप्लिकेशन आपण बघायचं, याच्यामध्ये आपण थोड्याशा केस लॉ वगैरे डिस्कशन करूया. हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बिटवीन फंडामेंटल राईट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. आता एक गोष्ट आहे की आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ सगळ्यांनी स्टडी केलेला आहे. फंडामेंटल राईटला जास्त प्रायोरिटी द्यायची की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेटला जास्त प्रायोरिटी द्यायची? सगळ्यांचं उत्तर मोस्ट ऑफ प्रोबेबल केसमध्ये फंडामेंटल राईट हे जास्त व्हॅल्युएबल आहेत असं आपण म्हटलं गेलं होतं. सो आपण सुप्रीम कोर्टच्या ज्युडिशरीने डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावून याचा अर्थ आणि याचा एक डॉक्ट्रिन याचा अर्थ काय दिलाय किंवा हे कशा पद्धतीने इंटरप्रेट करायचं हे बघा. ते कोणती केस होती? स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकरम द्वैरायराजन. म्हणजे ही इंडियन कॉन्स्टिट्युशनल लॉ मधली हे एक अर्लियर केस आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की 1951 ची केस आहे. फंडामेंटल राईट्स प्रिवेअर ओव्हर डीपीएसपी. म्हणजे फंडामेंटल राईट्सला जास्त ओव्हर रायडिंग प्रोव्हिजन्स दिले. आता कॉन्स्टिट्यूशन मधले हे दोन प्रोव्हिजन्स आहेत, ज्याच्यामध्ये काय सांगितलं? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट वेअर कन्सिडर्ड ॲज नॉन एन्फोर्सेबल. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे नॉन एन्फोर्सेबल आहेत आणि फंडामेंटल राईट्स हे इन्फोर्सेबल आहेत, बाइंडिंग ऑन द स्टेट आहेत. तर या चंपकम दुरायराजनच्या केसमध्ये काय सांगितलं की फंडामेंटल राईट्सला जास्त प्रोव्हिजन्स दिले गेले, पण इथे डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन वापरलं गेलं नाही. बट सेम पद्धतीच्या मॅटरमध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळा 1973 मध्ये काय सांगितलं होतं? तर याच्यामध्ये इश्यू काय होता बघा की वेदर पार्लमेंट कुड अमेंड फंडामेंटल राईट टू गिव्ह इफेक्ट टू डीपीएसपी स्पेशली सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. म्हणजे आपण काय म्हणतो की हेच कॉन्फ्लिक्टला आपण इन शॉर्ट मध्ये काय म्हणतो? फंडामेंटल राईट्स वर्सेस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामध्ये कुणाला जास्त प्रोव्हिजन्स द्यायचे, कुणाला जास्त प्रायोरिटी द्यायची? तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं? डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावलं. तर डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावल्यानंतर काय येतं? तर सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर कॉम्प्लिमेंटरी नॉट ॲग्नोस्टिक. आता परत, नायदर शुड बी इंटरप्रिटेड इन आयसोलेशन. कोणतेही गोष्ट याच्यामध्ये आयसोलेशन मध्ये इंटरप्रिट करायची नाही. पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट टू गिव्ह टू इम्प्लिमेंट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी बट नॉट डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे पार्लमेंट फंडामेंटल राईटला सुद्धा अमेंड करू शकतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा इफेक्ट देण्यासाठी. म्हणजे ही गोष्ट आहे. फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह. आता याच्यामध्ये बघा, आपण जे पहिल्यांदा बघितलं ना, फंडामेंटल राईट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामध्ये कुणाला जास्त प्रायोरिटी आहे? तर कोर्टने काय सांगितलं? नाही, दोन्हींची सुद्धा व्हॅलिडिटी सेम आहे. आता परत, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टुगेदर कॉन्स्टिट्यूट कोर फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड मस्ट बी हार्मोनाइज. म्हणजे फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत, ज्याच्यामध्ये कोर फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशनची आहे. त्याच्यामुळे ते हार्मोनाइज करूनच इंटरप्रिट केले पाहिजेत. असं नाही की फंडामेंटल राईटला जास्त प्रायोरिटी आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला कमी प्रायोरिटी. दोन्हीची ही प्रायोरिटी सेम आहे. ह्याच्यामध्ये काय केलं कोर्टने? इंडिव्हिज्युअल लिबर्टी वर्सेस सोशल जस्टिस ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र केलं. आता बघा, म्हणजे परत हे आपण कळलं. आता सेकंड एक्झाम्पल बरं, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बिटवीन डिफरंट फंडामेंटल राईट्स. तर वरती आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि स्टेट पॉलिसी हे दोन वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये बघितलं होतं. आता फंडामेंटल राईट्स मध्येच कसं आहे बघा, के गोपालांच्या केसमध्ये. म्हणजे परत मला वाटतं की लास्ट लेक्चरला क्लासमध्ये कोणीतरी मला आर्टिकल 21च्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं होतं. सो त्याचबद्दल आपण इथे थोडंसं इंटरप्रिटेशन बघू की इन द केस ऑफ के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950, ज्याच्यामध्ये काय तर फंडामेंटल राईट्स वेर ट्रीटेड एज सेपरेट वॉटर टाईट कंपार्टमेंट. म्हणजे परत बघा की के गोपालांच्या केसमध्ये काय सांगितलं होतं की आपण जे आर्टिकल 21चं जो वाईड इंटरप्रिटेशन बघतो ना, तर तशा पद्धतीचं वाईड इंटरप्रिटेशन नव्हतं. के गोपालांच्या केसमध्ये काय सांगितलं होतं? आर्टिकल 20, 21 आणि 23, 22 हे 3 आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशनचे हे मोस्ट प्रोबेबली क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सच्या कॉन्टेक्स्ट मधले आर्टिकल्स आहेत. याच्यामध्ये फ्रीडम वगैरे या पद्धतीचं. आर्टिकल 19 हे फ्रीडमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे आणि हे थोडंसं क्रिमिनल, म्हणजे आर्टिकल 20 मध्ये सुद्धा क्रिमिनल याच्यामध्ये येतात आणि अशा पद्धतीचं ते इंटरप्रिटेशन केलं होतं. वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणजे प्रत्येक आर्टिकल वेगळं वेगळं आहे,
त्याचा आणि कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम्सचा वगैरे काही संबंध नाही, असं त्याच्या ह्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला दिसलं होतं. बट परत लेटर आर.सी. कूपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1970 सेमच केस आहे, आणि मनेका गांधीमध्ये पण 1978 मध्ये पण तेच सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं की परत मनेका गांधीच्या बद्दल मी डिस्कशन करत नाही, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कुठल्या आर्टिकलचा आलेला, आर्टिकल 21. आर्टिकल म्हणजे परत वरची केस के गोपालन, आर.सी. कुपर आणि मनेका गांधी तिन्हीच आपण समरी करून बोलतो. आर्टिकल 21 वर्सेस आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19. आर्टिकल 14 म्हणजे काय, इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आर्टिकल 19 म्हणजे ते फ्रीडम्स, आणि याच्यामध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर याच्यामध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीमध्ये फक्त लाईफ घेतलं, तर पर्सनल लिबर्टीचं इंटरप्रिटेशन त्यांनी केलं नव्हतं अगोदर. पण याच्यामध्ये प्रोव्हिजन्स कुठले कुठले प्रोव्हिजन, आर्टिकल 21 वर्सेस आर्टिकल 14 अँड 19, याच्यामध्ये कुणाला जास्त प्रोव्हिजन द्यायचं, आता एक एक तर आपण आर्टिकल 21 ला दिली पाहिजे किंवा आर्टिकल 14 आणि 19 ला दिली पाहिजे. तर सुप्रीम कोर्टने काय केलं, दोन्हीला हार्मोनाइज करून एक नवीन प्रिन्सिपल काढलं, ते आपण बघूया. कोर्ट हेल्ड दॅट आर्टिकल 19, आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 21 आर इंटर रिलेटेड, म्हणजे हे आर्टिकल्स काही वेगळे नाहीत, हे सगळे आर्टिकल्स एकच आहेत, एकाच कॉन्स्टिट्यूशन. एनी लॉ डिप्रायव्हिंग पर्सनल लिबर्टी मस्ट बी, म्हणजे जर पर्सनल लिबर्टी जर डिप्राय करायची असेल तर तो लॉ कसा असला, फेअर, जस्ट आणि रिझनेबल. हे कुठून आहे, आर्टिकल 21 मध्ये. आर्टिकल 21 मध्ये काय सांगितलं, फेअर, जस्ट अँड रिझनेबल असल्याशिवाय तो लॉ व्हॅलिड नाही. नॉट आर्बिट्ररी ऍक्शन्स, आर्टिकल 14 मध्ये सांगितलं. रिस्पेक्ट फ्रीडम अंडर 19, म्हणजे असं झाल्यानंतर मग परत काय सांगितलं, फंडामेंटल राईट्स मस्ट बी रीड टुगेदर, म्हणजे सगळे फंडामेंटल राईट एकत्रित वाचायचे आहेत. अँड हार्मोनियसली, नॉट इन आयसोलेशन, म्हणजे फंडामेंटल राईट चॅप्टर मध्ये सगळे आर्टिकल आपण एकत्रित वाचायचे, हार्मोनियसली वाचायचे, आणि त्याच्यानंतर जे काय इंटरप्रिटेशन येते ते करायचं, म्हणजे सगळे आर्टिकल प्रोव्हिजन्स करायचे. त्याच्यामध्ये एका आर्टिकलचं दुसऱ्या आर्टिकल बरोबर कॉन्फ्लिक्ट असेल तर जे पॉझिटिव्ह इंटेंट येतं, पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह इंटेन्शन, यालाच आपण जास्त प्रायोरिटी द्यायची. आणि नंतर मग परत काय, एक्सपांडेड स्कोप ऑफ आर्टिकल 21, स्ट्रेंथन द प्रोटेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी, या गोष्टी याच्यात झाल्या. आता नेक्स्ट गोष्ट आपण जे डिस्कशन करणार आहे, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बिटवीन फंडामेंटल राईट अँड लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज. फंडामेंटल राईट अँड लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज म्हणजे पार्लमेंटचे प्रिव्हिलेज. ही केस आहे जी स्पेशल रेफरन्स मध्ये आलेली, केस नंबर 1 ऑफ 1964, आणि सेम तशाच पद्धतीची केस होती राजाराम पाल वर्सेस स्पीकर ऑफ लोकसभा 2007. हे आपण दोन केसची समरी घेऊन थोडंसं आपण डिस्कशन करू. आपण यामध्ये काय क्वेश्चन अराइज रिगार्डिंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन आर्टिकल 19(1) फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज अंडर आर्टिकल 105 अँड 194. म्हणजे लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज म्हणजे काय, याच्यामध्ये की लेजिस्लेचरला पार्लमेंटमध्ये काही बोलण्याचा अधिकार येतो वगैरे. ते काहीही म्हणजे काय बोलणं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यावर कोणती लिमिटेशन आहे का नाही, याच्याबद्दल ते डिस्कशन होतं. तर याच्यामध्ये काय, कोर्ट हेल्ड दॅट लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस आर नेसेसरी फॉर फंक्शनिंग ऑफ पार्लमेंट. लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज म्हणजे काय, पार्लमेंटमध्ये जर एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट बोलली तर त्याबद्दल कोणत्या प्रकारच्या कोर्टमध्ये प्रोसिडिंग्स वगैरे चाललं नाही पाहिजे. बट दे कॅनॉट कम्प्लिटली ओव्हरराईड फंडामेंटल राईट. म्हणजे परत तिथे फ्रीडम दिलेला आहे, पण ते फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट नसलं पाहिजे. त्याच्यामधून प्रिन्सिपल आहे, लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज मस्ट बी एक्सरसाइज सब्जेक्ट टू कॉन्स्टिट्युशनल लिमिटेशन. म्हणजे लेजिस्लेचरमध्ये तुम्ही काहीही ऍक्ट करणं आणि काहीही बोलणं हे ऍक्सेप्टेबल आहे, सब्जेक्ट टू कॉन्स्टिट्युशनल लिमिटेशन. द कोर्ट कॅन रिव्ह्यू मिसयूज, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या ग्रुप ऑफ पीपलने जर त्याचा मिसयूज केला तर कोर्ट ते रिव्ह्यू करू शकतं. आणि याच्यामध्ये नंतर कोर्टने ज्या पद्धतीने डॉक्टरने हार्मोनियस कन्स्ट्रक्शन केलं ना, त्याच्यामध्ये काय झालं, बोथ डेमोक्रॅटिक डिबेट हे कुठे आहे, फंडामेंटल राईट्स मध्ये आहे, अँड पार्लमेंटरी फंक्शनिंग प्रिव्हिलेज वेअर प्रिझर्व्ड, म्हणजे दोन्ही गोष्टींना एकत्रित कोरिलेट करून कोर्टने या पद्धतीचं नवीन एक प्रोव्हिजन केलंय. परत पुढचं आपण उदाहरण बघा, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड अमेंडमेंट प्रोसिजर. फंडामेंटल राईट परत आपण पार्ट 3 मध्ये बघतो, आणि अमेंडमेंट हे आर्टिकल 368 मध्ये बघतो. परत त्याच्यामध्ये केशवानंद भारतीची केस, म्हणजे वरती आपण केशवानंद भारतीच्या कॉन्टेक्स्ट थोडंसं डिस्कशन केलं, पण याच्यामध्ये म्हणजे ते त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. तर पार्लमेंट क्लेम्ड अनलिमिटेड पॉवर टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट. म्हणजे पार्लमेंटने काय सांगितलं की आम्ही फंडामेंटल राईट्सला सुद्धा बदलू शकतो. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कुठलं होतं, आर्टिकल 368 आणि पार्ट 3 या दोन्हीच्या प्रोव्हिजन मध्ये. ऍप्लिकेशन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन कसं झालं, कोर्टने काय सांगितलं, पार्लमेंट हॅज वाईड अमेंडिंग पॉवर, म्हणजे आर्टिकल 368 च्या अंडर पार्लमेंटला खूप वाईड पॉवर आहे असं सांगितलं. बट इट कॅनॉट डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे परत त्यांनी सांगितलं की पार्लमेंटला वाईड पॉवर आहे, बट प्रोव्हाइडेड दॅट डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर
बेसिक स्ट्रक्चर डिस्ट्रॉय करायचं नाही, विच इन्क्लूड सर्टन फंडामेंटल राईट. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये काही फंडामेंटल राईट्स येतात. आता हे अशा पद्धतीने, आणि बॅलन्स मस्ट बी मेंटेन बिटवीन कॉन्स्टिट्युशनल फ्लेक्झिबिलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमेसी. कॉन्स्टिट्युशनल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, की कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल असू शकतं, आणि कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी म्हणजे काय, की देशामध्ये सुप्रीम कोण आहे, कॉन्स्टिट्यूशन. त्याकडं द डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर इव्हॉल्ड, फंडामेंटल राईट्स वेअर प्रोटेक्टेड विदाउट फ्रीजिंग कॉन्स्टिट्युशनल ग्रोथ. म्हणजे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट केले आणि सेम टाइम कॉन्स्टिट्यूशनची ग्रोथ सुद्धा बिल्ड केली नाही. आता परत त्याच्याबद्दल एक वाक्य या केसच्या नंतर, देर इज नो डिसहार्मनी बिटवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ, म्हणजे डायरेक्टिव्ह अँड फंडामेंटल राईट्स बिकॉज दे सप्लिमेंटेड इच अदर. डायरेक्टिव्ह म्हणजे इथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. देर इज नो डिसहार्मनी बिटवीन डायरेक्टिव्ह अँड द फंडामेंटल राईट्स बिकॉज दे सप्लिमेंट इच अदर, both aiming at the same goal of social evolution and welfare. Court must interpret Constitution to ensure implementation of directives and harmonize social objective with individual rights. म्हणजे परत म्हणजे एक आपल्याला आन्सर मध्ये लिहिण्यासाठी एखादं वाक्य महत्वाचं आहे. परत आता फिफ्थ एक्झाम्पल बघू, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड अदर पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये परत मिनर्वा मिलची केस 1980ची केस आहे. केस जास्त डिस्कशन करत नाही आपण. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट गिव्ह ऍब्सोल्यूट प्रायव्हसी टू द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ओव्हर फंडामेंटल राईट. म्हणजे सेमच दिसतं आपल्याला की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला जास्त प्रायोरिटी. आता हे एक्झाम्पल्स का मी डिस्कस करते, कारण दीज आर द एक्सेप्शनल एक्झाम्पल्स. नॉर्मली आपण फंडामेंटल राईट्सला जास्त प्रायोरिटी देतो, बट याच्यामध्ये काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट प्रिन्सिपलला जास्त इश्यू वेदर पार्ट 3 अँड पार्ट 4 कॅन बी प्लेस्ड इन ऑपोजिशन. म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिशन मध्ये दिलं जाऊ शकतं का. आता बघा याच्यामध्ये काय, कोर्ट स्ट्रक डाऊन प्रोव्हिजन डिस्ट्रॉईंग द बॅलन्स. कोर्टने काय केलं, ज्या प्रोव्हिजन डिस्ट्रॉय करतात त्यांना स्ट्रक डाऊन करून हेल्ड दॅट हार्मोनियस बॅलन्स बिटवीन पार्ट 3 अँड पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे दोन्ही पार्ट मध्ये हार्मोनियस बॅलन्स असला पाहिजे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय, गिव्हिंग ऍब्सोल्यूट सुप्रिमेसी टू वन पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ओर अनदर पार्ट डिस्ट्रॉयज द हार्मोनी. म्हणजे पार्ट 3 वर्सेस पार्ट 4 याच्यामध्ये कोणताही पार्ट ओव्हर रायडिंग नाही, दोन्हीची हार्मोनी हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. अँड इट रिइन्फोर्स द आयडियाज दॅट द कॉन्स्टिट्यूशन इज ऑर्गॅनिक होल. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे इव्हॉल्विंग, ऑर्गॅनिक म्हणजे बदलत जाणार, प्रत्येक सिच्युएशनला अडॅप्ट करणार, म्हणजे ऑर्गॅनिक. कॉन्स्टिट्यूशन इज ऑर्गॅनिक होल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सिच्युएशन नुसार बदलू शकतं. आता बघा, डिफरंट एंट्रीज इन 7th शेड्यूल, स्टेट, युनियन आणि कॉन्करेस्ट. म्हणजे परत हे एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा आपल्याला ते माहिती आहे, स्टेट लिस्ट आहे, युनियन लिस्ट आहे, आणि कॉन्करंट लिस्ट आहे. म्हणजे परत कॉन्करंट लिस्ट, इथे युनियन लिस्ट नाही येणार, कॉन्करंट लिस्ट येणार. तर 3 लिस्ट आहेत. स्टेट लिस्ट म्हणजे ज्या गोष्टींच्या वरती स्टेटच कायदा करू शकतो. युनियन लिस्ट म्हणजे ज्या याच्यावरती फक्त युनियन गव्हर्नमेंटच कायदा आहे. तर कॉन्करंट लिस्ट जे आहे ज्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा कायदा करू शकतं आणि युनियन गव्हर्नमेंट सुद्धा कायदा करू शकतो. बोथ गव्हर्नमेंट त्याच्यावरती कायदा करू शकतो. तर एक केस आहे, बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट इम्पोज रिस्ट्रिक्शन ऑन द मॅन्युफॅक्चरिंग, सेल अँड द पोझेशन ऑफ लिक्वर. The law was challenged on the ground that it encroaches upon the union power relating to the industries and excise duty. म्हणजे काय केलं होतं की बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार की लिकरचा जो सेल आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि पोझिशन आहे ते बॅन केलं होतं. तर याच्यामध्ये काय झालं होतं, इश्यू आला होता, वेदर द स्टेट लॉज ऑन द प्रोव्हिजन वॉज अनकॉन्स्टिट्युशनल ड्यू टू द ओव्हरलॅप विथ द युनियन एंट्री. म्हणजे काय की स्टेट गव्हर्नमेंटने कायदा केला, पण तो काय त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा काही अधिकार आहेत. आपण प्रोव्हिजन इन कॉन्फ्लिक्ट आपण याच्यामध्ये पण परत बघू. तर बघा, प्रोव्हिजन कुठलं होतं, इंटॉक्झिकेटिंग लिकर हा स्टेटच्या लिस्टमध्ये आहे, आणि इंडस्ट्रीज ह्या युनियन कंट्रोलच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, आणि एक्साइज ड्युटी वगैरे हे सुद्धा परत आपल्याला हे युनियन लिस्टमध्ये, कॉन्करंट लिस्टमध्ये नाही, हे युनियन लिस्टमध्ये. सो या कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन्स मध्ये सुप्रीम कोर्टने कसं इंटरप्रिट केलं आपण बघा. हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं डॉक्ट्रिन इथे लावलं गेलं. त्याच्यामध्ये काय झालं, स्टेट पॉवर ओव्हर इंटॉक्झिकेटिंग लिक्वर इज वाईड. म्हणजे लिकरच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेटची पॉवर वाईड आहे आणि जास्त आहे असं ऍक्सेप्ट केलं होतं. युनियन कंट्रोल ओव्हर इंडस्ट्रीज अँड एक्साइज डज नॉट एक्सक्लूड स्टेट रेग्युलेशन ऑफ लिकर फॉर द पब्लिक हेल्थ आणि मॉरॅलिटी. म्हणजे युनियनकडे इंडस्ट्रीच्या बद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे, एक्साइजच्या बद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे, पण तरी सुद्धा त्याचा अर्थ स्टेटला
रेग्युलेशन करण्याचा अधिकार कमी होत नाही. कोणत्या ग्राउंडवरती? हेल्थ आणि मॉरॅलिटीच्या ग्राउंडवरती लिक्विडला स्टेटमध्ये बॅन केलं जाऊ शकतं. सो असं द एंट्रीज मस्ट बी रीड हार्मोनियसली नॉट नॅरोली. जर नॉरो इंटरप्रिटेशन केलं ना तर स्टेटला या पद्धतीचा कायदा करण्याचा अधिकार नाही. पण जर व्यवस्थित हार्मोनियस कन्स्ट्रक्शन केलं तर स्टेटला या पद्धतीचा कायदा करण्याचा अधिकार दिला जातो. प्रिन्सिपल काय? एंट्रीज इन 7th शेड्यूल मस्ट बी इंटरप्रिटेड ब्रॉड अँड लिटरल मॅनर. ब्रॉड अँड लिटरल म्हणजे 7th शेड्यूल मधल्या एंट्रीज तशा वाचल्या पाहिजेत. ओव्हरलॅपिंग मस्ट बी रिझॉल्व्ड बाय हार्मोनियस कन्स्ट्रक्शन नॉट बाय रिजिड सेपरेशन. म्हणजे हार्मोनियस कन्स्ट्रक्शन करून या प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. रिझल्ट बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट वॉज लार्जली अपहेल्डेड. बोथ युनियन अँड स्टेट वेअर गिव्हन सायमल्टेनियसली इफेक्ट. म्हणजे बोथ दोन्हीचे इफेक्ट दिले गेले. परत कलकत्ता गॅस कंपनी वेअर द स्टेट ऑफ बंगाल 1962 ची केस आहे. पण त्याच्यामध्ये पण सेम काइंड ऑफ थिंग्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये परत बघा एंट्री 25 ऑफ द कॉन्करंट लिस्ट, ज्याच्यामध्ये काय झालं, गॅस आणि गॅस वर्क. आता कॉन्करंट लिस्ट वरती कायदा कोण करू शकतं? सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही कायदे करू शकतात. एंट्री 24 ऑफ द स्टेट लिस्ट, याच्यामध्ये काय आहे? स्टेट लिस्टमध्ये इंडस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणताही कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? स्टेट गव्हर्नमेंटला. आणि एंट्री 52 ऑफ द युनियन लिस्ट, याच्यामध्ये काय आहे? कंट्रोल्ड इंडस्ट्री. याच्यावरती कोण कायदा करण्याचा अधिकार आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्याच काय झालं? बेंगाल इनॅक्टेड द लेजिस्लेचर टेकिंग ओव्हर द ऑफ द गॅस अंडरटेकिंग. म्हणजे परत गॅस अंडरटेकिंगना घेण्याचा एक कायदा केलेला आहे. द कंपनी आर्ग्यूड दॅट गॅस इंडस्ट्री फेल्स अंडर युनियन कंट्रोल. म्हणजे गॅस इंडस्ट्री कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? युनियनच्या याच्यामध्ये, असं त्यांनी म्हटलं. स्टेट लेजिस्लेचर लॅक्ड कॉम्पिटन्स. म्हणजे स्टेट याच्यावरती कायदा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर याच्यामध्ये काय इश्यू? वेदर गॅस अंडरटेकिंग फेल एक्सक्लुझिव्हली अंडर द युनियन कंट्रोल अँड कुड नॉट बी रेग्युलेटेड बाय द स्टेट. म्हणजे गॅस पूर्णपणे युनियनच्या कंट्रोलमध्ये आहे का? तर बघू इथे डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावल्यानंतर कसं आहे, म्हणजे परत त्याच्यामध्ये एक गोष्ट परत सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हार्मोनियस कन्स्ट्रक्शन मध्ये प्रोव्हिजन नंबर 1 आणि प्रोव्हिजन नंबर 2 हे दोन प्रोव्हिजन कॉन्फ्लिक्टमध्ये येतात. म्हणजे इथे कसं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याचे दोन प्रोव्हिजन. तर ह्याच्यामध्ये कुणालाही ओव्हररायडिंग इफेक्ट न देताना यांनी काय केलं की पर्पज हा तसाच राहिला पाहिजे. पर्पज हा कॉन्स्टिट्युशनल इंटेंट, लेजिस्लेटिव्ह इंटेंट किंवा या पद्धतीच्या गोष्टी विचारात घेऊन कोर्टने इंटरप्रिटेशन करायचं आहे. तर ते कसं केलं जातं बघा. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट गॅस अँड गॅस वर्क इज एक्सप्रेसली मेन्शन्ड इन कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्ट म्हणजे याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला येतो? स्टेट आणि सेंट्रल दोघांना. तर इथे बघा आपण प्रोव्हिजन्स बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय की कॉन्करंट लिस्टमध्ये गॅस आणि गॅस वर्क हे दोन्हीमध्ये आहे. बट इंडस्ट्री, गॅस एक इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री हा लार्जली कुणाच्या डोमेनमध्ये? स्टेटच्या दिला. आणि कंट्रोल्ड इंडस्ट्री म्हणजे हे दोन प्रोव्हिजन कॉन्फ्लिक्टिंग मध्येच येतात ना. इंडस्ट्री अँड कंट्रोलिंग इंडस्ट्रीज हे दोन सेमच वाटतात ना आपल्याला, इंडस्ट्री अँड कंट्रोलिंग इंडस्ट्री. आता ह्याच्यातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? गॅस अँड गॅस वर्क स्पेसिफिकली जाऊया आपण. आता बघा, गॅस अँड गॅस वर्क एक्सप्लेक्सली मेन्शन्ड इन द कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे का? ओके. परत पुढची गोष्ट याच्यामध्ये बघा, स्टेट लेजिस्लेशन इज व्हॅलिड सो लँग ऍज इट डज नॉट कॉन्फ्लिक्ट विथ सेंट्रल लॉ. म्हणजे स्टेट लेजिस्लेशन तोपर्यंत व्हॅलिड आहे जोपर्यंत ही सेंट्रलच्या लॉच्या कोणत्याही कॉन्फ्लिक्टमध्ये येत नाही. एंट्री मस्ट बी हार्मोनाइज अलाव को एक्झिस्टन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर. म्हणजे जोपर्यंत स्टेटने बनवलेला कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉन्फ्लिक्टमध्ये येत नाही तोपर्यंत तो व्हॅलिड आहे. जर कॉन्फ्लिक्टमध्ये आला तर काय आला, तर त्यावेळी बघू ना, आपण डिस्कशन करू. त्यावेळी आपण हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं डॉक्ट्रिन लावू आणि त्यावेळी कसा अर्थ करता येतो आपण तो बघू. तर बघा, प्रिन्सिपल when an activity falls under the concurrent list, both parliament and state legislature can legislate and the entries must be harmoniously constructed. म्हणजे ज्यावेळी एंट्री कॉन्करंट लिस्ट मध्ये येते त्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्हीही कायदे करू शकतात आणि दोन्हीचे कायदे व्हॅलिड असू शकतात. कधीपर्यंत? जोपर्यंत ते एकमेकांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये येत नाहीत. एकमेकांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये आले तर काय? परत डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावायचं. त्याच्यामधून जो पर्पज, जो इंटेन्शन आहे तो व्यवस्थित फुलफिल होतोय का बघायचं आणि तो होण्यासाठी हार्मोनियसली कन्स्ट्रक्शन लावायचं. स्टेट लॉ वॉज हेल्ड कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड. नो एंट्री वॉज अलाउड टू डॉमिनेट ऑर नलिफाय अदर. म्हणजे कोणत्याही एंट्रीने दुसऱ्या एंट्रीचं इंटेन्शन वगैरे कमी करण्याचा अर्थ बदल. दिस केस डिमॉन्स्ट्रेट्स harmonious construction between state list and concurrent list entries
प्रिव्हेंटिंग द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, म्हणजे परत आपण हे म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सर्वात जास्त कायदा करण्याचा किंवा सर्वात जास्त पॉवरफुल कायदा कोणाचा आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आपण म्हणू सेंट्रल गव्हर्नमेंट हे युनियन लिस्ट मध्ये पॉवरफुल असतं. स्टेट गव्हर्नमेंट हे स्टेट लिस्ट मध्ये पॉवर असतं. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये बोथ हे पॉवरफुल असतात. मग परत ते कसे अप्लाय करतात, आता परत इथे पण काहीतरी केसेस आहेत. आपण जस्ट एक शॉर्टली या केसेस डिस्कस करू याच्यामध्ये. ज्या डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शनच्या, सी व्यंकटरमण देवरू वर्सेस स्टेट ऑफ मैसूर 1957 ची केस आहे. याच्यामध्ये आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 हे कॉन्फ्लिक्ट मध्ये होतं. द कोर्ट हार्मोनाइज द राईट ऑफ रिलिजियस डिमोनेशन टू मॅनेज इट्स ओन अफेअर्स विथ द स्टेट पॉवर टू मेक सोशल रिफॉर्म, म्हणजे सोशल रिफॉर्म आणि आर्टिकल 25 आणि 26 लागे नो कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन शुड बी इंटरप्रिटेड इन द वे नलिफाईंग अदर प्रोव्हिजन्स. म्हणजे परत त्याच्यामध्ये पण हे कॉन्फ्लिक्ट होतं, तो सॉल्व्ह करण्यासाठी सुप्रीम कोर्टने हा मार्क केला. परत काय, MSM शर्मा वर्सेस कृष्ण सिन्हा आर्टिकल 19 आणि 194, अगेन परत फ्रीडम ऑफ स्पीच अँड लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज, आपण जी डिस्कशन केली केस तशाच कॉन्टेक्स्ट मध्ये ही केस आहे. फंडामेंटल राईट्स आर नॉट अब्सोल्यूट अँड मस्ट बी हार्मोनाइज विथ अदर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, ही आपण डिस्कशन केली वरती केस तशा पद्धतीनेच आहे. परत ON महेंद्रराव वर्सेस बार काउन्सिल ऑफ दिल्ली 1968 ची केस आहे. इथे युनियन लिस्ट वर्सेस कॉन्करंट लिस्ट, परत युनियन लिस्ट कॉन्करंट लिस्ट तसाच आहे, बट परत ते थोडंसं डायमेन्शन्स वेगळे आहेत. पार्लमेंट्स पॉवर ओव्हर ॲडव्होकेट्स प्रॅक्टिसिंग बिफोर सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट वॉज सेपरेट फ्रॉम द स्टेट्स पॉवर ओव्हर अदर लिगल प्रॅक्टिशनर. याच्यामध्ये हा पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट होता. याच्यामध्ये कोर्टने परत काय सांगितलं प्रिन्सिपल, लेजिस्लेटिव्ह एंट्री मस्ट बी हार्मोनियसली कन्स्ट्रक्टेड सो दॅट ईच हॅज इट्स ओन फील्ड ऑपरेशन्स. म्हणजे परत याच्यामध्ये कोर्टने सुद्धा ते बोथ प्रोव्हिजन्स हार्मोनाइज करण्याचं सांगितलं. परत DAV कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1971 ची केस आहे, ज्याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह पॉवर वर्सेस युनियन लिस्ट, म्हणजे परत स्टेट आणि याचे कॉन्फ्लिक्टमध्ये स्टेट लॉ प्रिस्क्रायबिंग मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन वॉज रिस्ट्रिक्टेड टू अवॉइड encroachment upon parliament's power over higher education. म्हणजे परत काय की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आणि पार्लमेंटची पॉवर हायर एज्युकेशन हे रेग्युलेट करण्याच्या दोन गोष्टी ह्या कॉन्फ्लिक्ट मध्ये होत्या. मग ह्याच्यामध्ये काय केलं, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावलं आणि प्रिझर्व्ड द फेडरल बॅलन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, फेडरल बॅलन्स त्यांनी प्रिझर्व केला आणि दोन्ही प्रोव्हिजन्सना त्यांनी हार्मोनियसली इंटरप्रेट केलं. परत केशवानंद भारती इथे आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368, म्हणजे परत तुम्ही केशवानंद भारतीला असं म्हणणार की प्रत्येक वेळी इंटरप्रेट करताना केशवानंद भारतीचा वेगळाच पॉईंट इथे मी सांगतोय, कारण का केशवानंद भारतीच्या केसमधून आलेलेच आहेत पॉईंट असे. सुप्रीम कोर्टच्या एका लँडमार्क केसमधून कमीत कमी म्हणजे आता ते सांगता येणार नाही, कमीत कमी तुम्हाला 20 ते 25 पॉईंट डिफरंट सापडणारच आहेत. सो म्हणजे मोर दॅन दॅट इव्हन. पण याच्यामध्ये बद्दल कोर्ट हार्मोनाइज द पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन विथ द प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट. द कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी रीड ॲज ऑर्गॅनिक होल, नो पार्ट इज सुप्रीम ओव्हर ऑदर. म्हणजे आता परत हे थोडंसं वाक्य मी तुम्हाला कन्क्लुजन मध्ये लिहिण्यासाठी, कन्क्लुजन मध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खूप मोठे प्रोव्हिजन्स किंवा मोठ्या गोष्टी लिहू शकता, पण एक छोटंसं कन्क्लुजन माझ्याकडून. When two or more provisions of the Constitution or the statute appear to be conflict, court should interpret them in a way that reconcile the conflict and gives effect to all provision. This is called the doctrine of harmonious construction. It also known as the rule of avoidance conflict. जे असं काहीतरी कन्क्लुजन, याच्यामध्ये परत तुम्ही ऍड करून दुसरं आणखी स्वतःचं कन्क्लुजन लिहू शकता की याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल कॉन्फ्लिक्ट हा कमी होतो आणि असं प्रिन्सिपल आल्यामुळे दोन्हीचेही इफेक्ट आपल्याला आहे तसे ठेवले जाऊ शकतात.